हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आपण बघतोय रोटेशनल डायनामिक्स. ऑलरेडी इन लास्ट लेक्चर वी हॅव स्टडीड अबाउट वर्टिकल सर्क्युलर मोशन. आपण वर्टिकल सर्क्युलर मोशनचा अभ्यास करतोय. आपण पाठीमागील लेक्चरला वर्टिकल सर्क्युलर मोशन बघितली होती. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल असं बघितलं होतं की एक स्ट्रिंग घेतली होती आणि त्या स्ट्रिंगला एक पॉइंट मास कनेक्ट केलेलं होतं आणि ती स्ट्रिंग आपण वर्टिकली रोटेट करत होतो आणि त्याच्यानंतर मग त्याचं अनालिसिस कसं होतं हे सगळं इन डिटेल आपण एक्सप्रेशन्स बघितले होते. मग त्याच्यामध्ये आपण 3 पॉइंट्स कन्सिडर केले होते. एक टॉप मोस्ट पॉइंट की ज्या ठिकाणची वेलोसिटी कमीत कमी असते √rg, एक बॉटम पॉइंट की ज्या ठिकाणची सगळ्यात जास्त वेलोसिटी असते आणि एक मिड पॉइंट की ज्या ठिकाणची मीडियम वेलोसिटी असते. सो आपण वेलोसिटीचे 3 एक्सप्रेशन्स बघितले होते. ॲज वेल आपण स्टडी केलं होतं की त्या तिन्ही पॉइंटची टोटल एनर्जी ही सेम असते. दॅट इज कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी तिन्ही ठिकाणची जर आपण फाइंड आउट केली तर सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळाली होती? सेम मिळाली होती. आणि आपण एक पॉइंट बघितला होता की टॉप मोस्ट पॉइंट आणि बॉटम पॉइंट ह्या 2 पॉइंट मध्ये असणारं टेन्शन आणि ह्या टेन्शन मधला डिफरन्स, तो डिफरन्स एक आपण बघितला होता. सो अशी एक 3 ते 4 एक्सप्रेशन्स आपण वर्टिकल सर्क्युलर मोशनच्या त्या पॉइंट मध्ये बघितलेल्या आहेत. सो ती जी स्टडी केस होती ती स्ट्रिंगशी रिलेटेड होती. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की ही जी केस आहे की या केसमध्ये आपण स्ट्रिंगचं एक्झाम्पल घेतोय की जेणेकरून स्ट्रिंगला तो पॉइंट मास कनेक्ट केलेला आहे आणि ती स्ट्रिंग आपण व्हर्टिकली रोटेट करतोय. ओके, सो आज आपण सेम व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचीच केस बघणार आहोत, पण स्ट्रिंगच्या ऐवजी फक्त आपण इथं रॉड कन्सिडर करतोय. सो आपला पॉइंट तोच असणार आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, बरोबर का, VCM. ओके, पण त्याच्यामधली जी केस असणार आहे ती केस काय असेल तर इट इज और इन्स्टेड ऑफ स्ट्रिंग काय असेल? रॉड असेल. म्हणजे ए पॉइंट मास कनेक्टेड टू ए रॉड. आता स्ट्रिंगच्या ऐवजी फक्त रॉड घ्यायचा आहे. मग आपण काय करूया बघा, स्ट्रिंगच्या ऐवजी फक्त रॉड घेऊया. सपोज दिस इज द रॉड आणि ह्या रॉडला ते पॉइंट मास कनेक्ट केलेलं आहे. सो लेट अस कन्सिडर दिस इज द पॉइंट मास M विच इज कनेक्टेड टू द रॉड. आणि मग हा रॉड आपण वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट करतोय. ओके, मग रॉड, दिस इज द सेंटर ऑफ द रॉड O म्हणूया. पुन्हा टॉप मोस्ट पोझिशन असेल A, बॉटम पोझिशन असेल B आणि मीडियम पोझिशन असेल C. आता याच्यामध्ये हा पॉइंट आणि हा पॉइंट म्हणजे पॉइंट A आणि पॉइंट B चा स्टडी इम्पॉर्टंट कन्सिडर केलेला. आता याच्यामध्ये फारसं डिटेल एक्सप्रेशन येत नाहीयेत, फक्त जो काही डिफरन्स आहे, जो काही फरक आहे तो फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, सो आता रॉड आहे बघा, हा जो रॉड आहे तो रिजिड आहे. ऍक्च्युली त्याचं मास जे आहे ते कमीत कमी आहे. ओके, निग्लिजिबल मास आहे असं इमॅजिन केलेलं आहे, बट तो रॉड आहे तो रिजिड आहे. याचा अर्थ काय की तो दोरीसारखा स्लॅक म्हणजे सैल नाही होणार. आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं की ज्यावेळेस आपण दोरी रोटेट करतो, जेव्हा दोरी वरच्या पॉइंटला येते तेव्हा दोरीमध्ये लूजनेस तयार होतो, दोरी थोडीशी लूज होते बघा. मग लूज होते म्हणजे तिथलं टेन्शन आपण 0 किंवा कमीत कमी कन्सिडर केलेलं होतं, बरोबर आहे. सेम इथं आहे, फक्त डिफरन्स काय, स्ट्रिंगच्या ऐवजी रॉड असल्यामुळं ते टेन्शन आपण डायरेक्टली इथं 0 नाही इमॅजिन करतोय, कमीत कमी घेतोय तिथं टेन्शन. मागच्या वेळेस आपण व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढताना ते टेन्शन पूर्ण 0 इमॅजिन केलं होतं. इथं थोडंसं ते टेन्शन असणार आहे, म्हणजे त्याला आपण मिनिमम टेन्शन म्हणूया. ओके, सो हा रॉड आता सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सो प्रत्येक ठिकाणी त्याच्यावरती एक नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स त्या टेन्शनमुळे प्रोव्हाइड असणार आहे. या मासवरती वेट ऍक्ट होतंय mg. ओके, आता मला सांगा, जेव्हा हा रॉड रोटेट होऊन असं इथं येतोय, ऑब्विसली ह्या रॉडमध्ये लूज होत नाही येतो रॉड, साहजिकच, कारण तो रिजिड आहे, बरोबर. मग जर रॉड लूज होत नसेल तर इथला ऑब्जेक्ट आहे तो मागच्या कंडिशन सारखा लगेच असा खाली नाही येऊ शकणार आणि त्याची वेलोसिटी तर जास्त नाही येऊ शकणार, बरोबर. वेलोसिटी तर जास्तच आहे या पॉइंटमध्ये, फक्त मागच्यापेक्षा काहीतरी वेगळी वेलोसिटी असणार आहे. का असणार आहे त्याचा फरक तुम्हाला कळेल. जेव्हा रॉड इथं येईल तेव्हा तो दिसायला काहीतरी असा दिसेल, बघूया आपण, इमॅजिन करा, असा काहीतरी दिसेल आणि त्याच्यावरती हे पॉइंट मास असेल. ओके, मग आता बघा, ॲज युजल ह्या पॉइंट मासवरती mg इतकं वेट असेल जे की डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल आणि हा जर रॉड असाच स्ट्रेट राहत असेल या कंडिशनला आणि याच्यावर जर पॉइंट मास असेल
तर पॉइंट मास वरती एक काय असणार आहे, नॉर्मल रिॲक्शन सुद्धा असणार आहे, म्हणजेच कॅपिटल एन म्हणूया आपण. लक्षात आलं. mg इथं पण आहे. इथं टेन्शन होतं बघा, मागच्या लेक्चरला असं टेन्शन होतं, याला आपण TB असं करूया. सिमिलरली इथं टेन्शन होतं ते TA म्हणूया. ओके, बाकीची डायग्राम मागच्या डायग्राम सारखीच आहे, फक्त थोडा फरक लक्षात ठेवा. सो इथं नॉर्मल रिॲक्शन घेतली बघा. मागच्या वेळेस आपण नॉर्मल रिॲक्शन घेतलेली नव्हती, का तर इथं टेन्शन होतं ते 0 होतं किंवा लूज होत होती स्ट्रिंग, पण इथं रॉड लूज होणार नाहीये, त्यामुळे रॉडच्या वरती जो पॉइंट मास आहे त्याच्यावरती कोण आहे, नॉर्मल रिॲक्शन n आहे. ओके, आता याच्यामधलं आपल्याला दोन एक्सप्रेशन्स बघायचे आहेत. कुठली कुठली दोन एक्सप्रेशन, तर या पॉइंटची व्हेलॉसिटी काय असेल, आपण नोटेशन काय घेतलं होतं, VB फाइंड घेतलं होतं ना, तर ती व्हेलॉसिटी काय असेल, इथली व्हेलॉसिटी काय असेल, VA असेल. ती आपण आता या केसमध्ये किती घ्यायची, 0 घ्यायची, जी की आपण मागच्या केसमध्ये मिनिमम आहे असं म्हटलं होतं, आणि तिथं टेन्शन पूर्णपणे 0 घेतलं होतं. पण आता थोडंसं रिव्हर्स करावं लागेल. इथं व्हेलॉसिटी A पॉइंटची 0 घ्यायची आणि VB म्हणजे व्हेलॉसिटी ऍट पॉइंट B फाइंड करायचे. ऍज वेल एज आपण आता टेन्शन, इथं दोन्ही टेन्शन अवेलेबल आहेत असं इमॅजिन करतोय. सो इथलं टेन्शन आहे ते मिनिमम आहे म्हणतोय, तर या दोन टेन्शन मधला डिफरन्स जसा मागच्या वेळेस काढला होता TB - TA, तसाच टेन्शनचा डिफरन्स सुद्धा आपण या केसमध्ये फाइंड करूया. पण सगळ्यात आधी आपण आता इथली व्हेलॉसिटी फाइंड करूया, VB. तर व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी मी कंडिशन काय कन्सिडर करतो बघा, तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी चालेल, किंवा टोटल एनर्जी ऍट दीज 2 पॉइंट्स इज कॉन्स्टंट. इथली जेवढी टोटल एनर्जी आहे तेवढीच टोटल एनर्जी कुठं असेल, पॉइंट B ला असेल. मग आपण हे इक्वेशन असं लिहिलं तर चालेल का सांगा, टोटल एनर्जी ऍट पॉइंट A इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट B. चालेल, टोटल एनर्जी ऍट पॉइंट A इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट पॉइंट B. आता टोटल एनर्जी म्हणजे आपण काय लिहितो, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. सो पोटेन्शियल प्लस कायनेटिक, ॲज वेल इकडे सुद्धा पोटेन्शियल फक्त पॉइंट B असेल आणि कायनेटिक पॉइंट B असेल, बरोबर. सो टोटल एनर्जी पॉइंट A ची टोटल एनर्जी, पॉइंट B ची टोटल एनर्जी. आता पॉइंट A ची पोटेन्शियल एनर्जी बघा, ती साहजिकच जास्त असेल. आपण मागच्या वेळेला पण बघितलं होतं, ती एनर्जी किती असते, ट्वाइस mgr इतकी असते का, mgh, आणि हाईटच्या ऐवजी आपण ट्वाइस r टाकलेलं होतं. एवढी हाईट घेतली ना पॉइंट A आणि B मधली, रेडियस डबल झाली ना, सो याच्या ऐवजी आपण ट्वाइस r घेतलं होतं. सो ट्वाइस mgr ही काय असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल. कायनेटिक एनर्जी काय असेल, 1/2 mva² असेल. आता ही 0च असणार आहे ना, का, कारण VA आपण काय घेतो याच्यामध्ये, 0 घेतोय. आपण पुढे 0 करूया ही. नेक्स्ट पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट B. आता B ला काय पोटेन्शियल एनर्जी आपण घेत नव्हतो, बरोबर, कारण इथं हाईट तर 0 होते किंवा तो ऑब्जेक्ट फास्ट निघून जातो, त्यामुळे तिथली पोटेन्शियल एनर्जी ऑब्विसली कशी असेल, 0 असेल. आणि प्लस कायनेटिक एनर्जी किती, 1/2 mvb². कायनेटिक एनर्जीचा तोच फॉर्म्युला 1/2 mv². आता हे VA तर 0 असणार आहे या केस प्रमाणे, त्यामुळे हे सगळं 0 होईल. मग राहणार काय, देअरफॉर ट्वाइस mgr इज इक्वल टू 1/2 mvb². चालेल का. सो मास विल गेट कॅन्सल्ड फ्रॉम बोथ साइड्स. ओके, when 2 is shifted to the left side it becomes 4. So we can write therefore 4gr is equal to vb² and therefore vb is equal to under root 4gr. काय झालं बघा, एनर्जी आपल्याला, सॉरी व्हेलॉसिटी आपल्याला किती मिळाली, अंडर रूट 4gr इतकी मिळाली. आता ह्या 4 च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, हेच मी असं लिहिलं तर चालेल का बघा. सो VB इज इक्वल टू, सॉरी इथं पुढे लिहितो, देअरफॉर VB इज इक्वल टू 2 चालेल. 4 च्या ऐवजी आपण 2 × √gr असं लिहिलं तरी चालेल. तर आता बघा याचा अर्थ काय आहे, तर 4gr होती मागच्या कंडिशन मध्ये, 5gr होती, या कंडिशन मध्ये 4gr आहे. 1gr फक्त इथं कमी झाला बघा, अंडर रूट 1gr. का, कारण आपण इथली व्हेलॉसिटी कशी घेतलेली आहे,
0 घेतली म्हणून आपल्याला 1 GR कमी झाली म्हणून किती वेलोसिटी मिळाली √4 GR. सो दिस इज नथिंग बट द वेलोसिटी ॲट पॉइंट बी. सो एवढ्या वेलोसिटीनं जर रॉड असेल तर तो पार्टिकल काय होईल रोटेट होईल. आता बघूया आपण ह्या दोन पॉइंट्स मधल्या म्हणजे दोन टेन्शन्स मधला डिफरन्स TB मायनस TA. पण त्याच्या आधी आपण दोन इक्वेशन्स लिहूया जी की आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरला लिहिलेली होती. पॉइंट ए साठीचं इक्वेशन कसं लिहिलं होतं बघा. पॉइंट ए साठीचं इक्वेशन आपण असं लिहिलं होतं की टेन्शन आणि mg, ठीक आहे, दोघं जण कोण प्रोव्हाइड करतात तर सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतात. सो mv² अपॉन r, v च्या ऐवजी va, इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ओके, आणि ह्या दोघांमध्ये कोण लिहिलं होतं बघा आपण टेन्शन आणि mg, दोघांमध्ये mvb² अपॉन r, इक्वेशन नंबर 2. बघा फक्त ह्या दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. सो टेन्शन साहजिकच जास्त असेल. सो टेन्शन मायनस mg इज इक्वल टू mvb² अपॉन r, इक्वेशन नंबर 2. आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला काय करायचे ॲज अ टेन्शनचा डिफरन्स म्हणून यूज करायचे. ओके, सो घेऊया या इक्वेशन वरनं TA फाइंड करा. Therefore TA इज इक्वल टू mva² अपॉन r, हे mg मी राईट साइडला घेतो, मायनस mg अँड TB फाइंड करतो मी mvb² अपॉन r, हे mg राईट साइडला आलं तर काय होईल प्लस mg. समजत का बघा इक्वेशन. चला डिफरन्स घेऊया. Therefore TB मायनस TA, सेम मागचं होतं सगळं जवळपास रिपीटच आहे. TB म्हणजे बघा mvb² अपॉन r प्लस mg मायनस, हे इक्वेशन मायनस करायचं आहे. सो mva² अपॉन r मायनस मायनस प्लस mg. ओके, नेक्स्ट m अपॉन r कॉमन काढलं होतं आपण, vb² मायनस va² झालं होतं आणि इकडे हे प्लस mg टॉइस mg झालं होतं. पण va² आपण va किती घ्यायचा या केसमध्ये 0 घ्यायचा. सो हे जर 0 झालं तर राहिलं काय m अपॉन r, आणि vb² बद्दल किती घ्यावं लागेल 4 GR घ्यावं लागेल ना. सो 4 GR प्लस टॉइस mg, r ला r कॅन्सल होईल इथं. सो 4 mg आणि 2 mg किती येईल 6 mg. म्हणजे टेन्शनचा जो डिफरन्स आहे तो तेवढाच आलाय बघा जो की लास्ट स्ट्रिंगच्या पॉइंट मध्ये होता तितकाच. सो दिस इज नथिंग बट द डिफरन्स इन टेन्शन्स व्हेन ए पॉइंट मास इज कनेक्टेड टू ए रॉड. लक्षात आलं. आपण याच्या आधीची केस जी बघितली होती स्ट्रिंग रिलेटेड होती, त्याच्यामधले सगळे एक्सप्रेशन्स होते आणि यामध्ये दोन एक्सप्रेशन्स महत्वाचे, एक विलॉसिटी √GR किंवा 2 इंटू √GR, ठीक आहे, आणि दुसरा पॉइंट काय टेन्शनचा डिफरन्स. सो दिस इज नथिंग बट द वर्टिकल सर्क्युलर मोशन बट द मास और द पॉइंट मास इज कनेक्टेड टू द रॉड अँड दॅट रॉड इज रिजिड. इमॅजिन होत आहे. सो स्ट्रिंग आणि रॉड मधला हा डिफरन्स आहे. सो हा एक वर्टिकल सर्क्युलर मोशन मधला पॉइंट झाला. आपण लास्ट लेक्चरला मेन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सुरू केलं, त्याच्यामध्ये बघा दोन केसेस, पहिली केस होती स्ट्रिंग रिलेटेड आणि दुसरी केस आहे ती आता रॉड रिलेटेड आहे. ओके, अजून 2 पॉइंट सर्क्युलर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत. बघा पॉइंट मध्ये सब पॉइंट सुद्धा कुठले कुठले असतात व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण याच्या आधी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितली होती, याच्यापेक्षा वेगळी सर्क्युलर मोशन होती, ती स्पीड सेम होतं त्या केसमध्ये, त्याचे ऍप्लिकेशन्स बघितले होते. पण ही जी आहे ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. सो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण 2 महत्वाच्या स्टडी केसेस बघितल्या, एक स्ट्रिंग होती आणि दुसरी केस म्हणजे ही जी की रॉड होती. लक्षात आलं. याच्यानंतर आपण पुढचा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचाच पॉइंट बघूया. ओके, हे व्यवस्थित समजलं का बघा सगळ्यांनी. चला आता पुढचा पॉइंट बघूया व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधला. नेक्स्ट पॉइंट आहे स्पियर ऑफ डेथ, मृत्यूगोल असं म्हटलेलं आहे याला. आपण मौत का कुआ एक ऍप्लिकेशन बघितलं होतं. ओके, सो तसंच एक अजून एक साहसी खेळ म्हणूया
मृत्यूगोल हा सुद्धा सर्कशीमध्ये किंवा यात्रांमध्ये असतो. आता मृत्यूगोल किंवा स्पेअर ऑफ डेथ म्हणजे काय, तर एक स्पेअर असतो, असा मोठा स्पेअर असतो. ओके, आपल्याला दिसतो फार मोठा असतो. त्या स्पेअरमध्ये स्टंटमॅन बाईक घेऊन रोटेट होत असतात. बरोबर, बाईकवरनं ते हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कसेही रोटेट होत असतात. तर त्याच्यामध्ये जेव्हा ते असे व्हर्टिकली रोटेट होतील तेव्हा ती कुठली मोशन झाली बघा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन झाली. ओके, सो स्पेअर ऑफ डेथ मध्ये काय असेल मग, ऑब्विसली एक स्पेअर असेल. ठीक आहे, तर ह्या स्पेअर मध्ये ते स्टंटमॅन स्टंट करत असतात, रोटेट होत असतात. ओके, मग सेम ही जी केस आहे ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, म्हणजे जेव्हा तो इथं असेल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी मॅक्सिमम असेल. बरोबर ना, म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटी आपण एक्सप्रेशन बघितलं होतं. जेव्हा तो इथं असेल तेव्हा त्याला एक मिनिमम व्हेलॉसिटी असेल, जेव्हा तो इथं असेल त्याला एक मीडियम व्हेलॉसिटी असेल. ओके, मग आता जेव्हा तो इथं असेल स्टंटमॅन तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती होती, व्ही ए म्हणलो ना आपण, पॉईंट ए आहे बघा, हा पॉईंट बी म्हणूया, पॉईंट सी म्हणूया, सेम व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधलंच. सो जेव्हा ए च्या ठिकाणी असेल तेव्हा जी आर इतकी मिनिमम व्हेलॉसिटी होती बघा. जे स्ट्रिंगचं एक्झाम्पल होतं त्या एक्झाम्पल सारखंच आहे हे. सो अंडर रूट जी आर ही त्याची व्हेलॉसिटी. म्हणजे स्टंटमॅनला माहित आहे की त्याला जर इथून असं फिरायचं असेल, असं जाऊन जर इथनं यायचं असेल तर कमीत कमी एवढी व्हेलॉसिटी तरी त्याच्या व्हेकलची, त्याच्या बाईकची पाहिजे. अदरवाईज तो काय होऊ शकतो, खाली येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे एवढ्या व्हेलॉसिटीने जर गेला तर तो बरोबर इथून खाली येऊ शकतो. मग खाली आल्यानंतर काय त्याचं स्पीड ऑब्विसली जास्त असेल, पण इथून त्याला पास व्हायचं असेल तर त्याची व्हेलॉसिटी किती पाहिजे, अंडर रूट जी आर इतकी पाहिजेच पाहिजे. हे त्याला आधी माहित असतं स्टंटमॅनला. ओके, पण हे सगळं प्रॅक्टिसनं त्याला ते परफॉर्म होतं. जरी फिजिक्स असलं तरी शेवटी इट हॅपन्स ड्यू टू द प्रॅक्टिस. तो जास्त वेळा तो प्रॅक्टिस करतोय आणि मग त्याला हे सगळं पॉसिबल होतं. पण त्याचं बेसिक जे आहे ते थोडंसं फिजिक्स आहे. सो त्याला एवढी व्हेलॉसिटी मिनिमम गरजेची आहे. पण त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करण्यासाठी तो इथनं सुरुवात करतोय. इथं थोडंसं फिरतोय बघा सुरुवातीला, कमीत कमी व्हेलॉसिटीने फिरतो ना, इथं राऊंड घेतो सुरुवातीला. असं करत करत तो हळू 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 असं असं वरती वरती जात जात मग तो टोटल सर्कलची जी काय असेल मोशन ती कंप्लीट करतो. पण सुरुवातीला तो खाली फिरत असतो कमीत कमी व्हेलॉसिटीने. ओके, म्हणजे या पॉइंटला असताना तो व्हेलॉसिटी कमीत कमी व्हेलॉसिटीने फिरतोय. सो आपण मी इथंच लिहितो बघा कंडिशन. सो जेव्हा इथं असेल तेव्हा तो सुरुवातीला मिनिमम स्पीड असेल. सो व्हेलॉसिटी त्याची कशी असणार आहे, मिनिमम असणार आहे सुरुवातीला त्याची स्टंटमॅनची. बरोबर, मग तो इथं स्मॉल सर्कल्स कंप्लीट करतोय बघा. स्मॉल सर्कल कंप्लीट करतोय म्हणजे तो तिथं रिपिटेशन्स घ्यायला लागलेला आहे, रिव्हॉल्युशन्स करायला लागलेला आहे. बरोबर, म्हणजे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी कशी असेल, त्याची मॅक्सिमम असेल. बघा, राऊंड मारतो ना, जास्तीत जास्त राऊंड त्याचे कंप्लीट व्हायला लागलेले आहे तिथं. सो त्याची फ्रिक्वेन्सी कशी असेल, जास्तीत जास्त असेल. जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा कशी असेल, ऑब्विसली जास्त असेल. ओके, कारण ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. अँग्युलर व्हेलॉसिटी ही आहे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि ही आहे फ्रिक्वेन्सी. सो दोघांमध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन आहे. सो जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल, जास्त रोटेशन जर तो या पॉइंटला घेत असेल तर ऑब्विसली त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त असणार आहे. आणि जेव्हा तो रोटेट होत होत वरती जेव्हा येतो तेव्हा बघा त्याची व्हेलॉसिटी काय झालेली असते, व्हेलॉसिटी त्याची वाढलेली असते. बरोबर, म्हणजे या पॉइंटचं जर आपण अनालिसिस केलं तर त्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, मॅक्सिमम असणार. मॅक्सिमम म्हणजे या व्हेलॉसिटीने त्याला फिरायचं हे माहित आहे. मग या ठिकाणी मात्र एनची व्हॅल्यू काय झाली, मिनिमम झाली ना, कारण फार कमी रोटेशन्स परफॉर्म होणार आहेत जेव्हा तो इथं असेल तेव्हा. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, 1 रोटेशन, 2 रोटेशन, 3 रोटेशन फार कमी होतील ना, जास्त म्हणजे त्याला वेळ लागेल. इथं बघा 1 रोटेशन 2 रोटेशन लगेच होतील ना, म्हणून इथली फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि इथली फ्रिक्वेन्सी कशी आहे, कमी आहे. इथली जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर ऑब्विसली अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा कशी असेल, कमी असेल, किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हटलं तरी चालेल, कमी असेल. ओके, सो या स्पेअर ऑफ डेथचं जे कन्क्लुजन आहे ते हे कन्क्लुजन आहे. तुम्हाला या ठिकाणचे हे 3 पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. व्हेलॉसिटी कमी आहे, फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि अँग्युलर व्हेलॉसिटी पण जास्त आहे. आणि जेव्हा तो या ठिकाणी असेल म्हणजे टोटल सर्कल्स कंप्लीट करायला जेव्हा तो करेल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी जास्त असेल आणि फ्रिक्वेन्सी आणि ओमेगा कशा असतील, कमी असतील. सो दिस इज द कन्क्लुजन पार्ट ऑफ द स्पेअर ऑफ डेथ. हा फक्त थेरॉटिकल पॉइंट आहे. समजलं, लक्षात आलं.
सो दिस इज ऑल्सो वन पॉइंट ऑफ द वर्टिकल सर्क्युलर मोशन. चला आता पुढचा पॉइंट बघूया. A vehicle at the top of convex over bridge. काय शब्द आहे बघा, हा हे तीन शब्द कसे आहेत बघा. कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज. आता ब्रिज म्हणजे पूल माहिती आहे आपल्याला किंवा रस्ता म्हणूया आपण, ठीक आहे. कॉन्वेक्स ओव्हर म्हणजे कॉन्वेक्स शेप तर आपल्याला माहिती आहे, कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्स असतात. कॉन्वेक्स म्हणजे बहिर्वक्र मराठीमध्ये म्हणतो आपण. कॉन्वेक्स शेपचा जर एखादा ब्रिज असेल तर त्याच्यावरनं व्हेइकलची मोशन कशी असेल, म्हणजेच ए व्हेइकल ॲट द टॉप ऑफ कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज. मी बघा त्याची डायग्राम ड्रॉ करतो. कॉन्वेक्स ओव्हर लाईक द शेप इज लाईक दिस. ओके, कॉन्वेक्स बहिर्वक्र दिसतो ना. सो इथं जर व्हेइकल असेल, okay, so this is the vehicle and vehicle is traveling on the traveling over the convex over bridge. Okay, so this is the motion of the vehicle. So vehicle आहे म्हणजे त्याच्यावरती वेट आहे mg. ओके, सेंटर एक असेल ना, सेंटर आहे, रेडियस असेल r, कॅपिटल R स्मॉल r, कन्सिडर एनिथिंग. ओके, सिमिलरली नॉर्मल रिएक्शन याच्यावरती अशी असेल ना, वरती n. ओके, आता व्हेइकल हे पास होते ना, ओके, सर्क्युलर मोशन कंप्लीट करतोय. सो याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स असणारच आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला टुवर्ड द सेंटर, आणि त्यालाच बॅलन्स करणारा फोर्स कुठला असेल, इकडं सेंट्रिफ्युगल, आणि तो किती असेल, mv²/r इतकाच असेल ना. ओके, सो नॉर्मल रिएक्शन ॲज वेल ॲज mv²/r बोथ आर डायरेक्टेड इन अपवर्ड डायरेक्शन असं म्हटलं तरी चालेल, कारण सेंट्रिफ्युगल फोर्स हा सेंटरपासून अवे असतो ना, म्हणून त्याचा मी ॲरो असा दाखवला. आणि नॉर्मलचा काय ऑब्विसली ॲरो वरतीच असणार आहे, आणि वेटचा ॲरो साहजिकच खाली असणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला. सो दिस इज mg. किती दिसतात बघा फोर्सेस, mg दिसतोय, नॉर्मल रिएक्शन दिसते, ॲज वेल ॲज mv²/r दिसते. सो एवढे तरी फोर्सेस आता आपल्याला इथं दिसत आहे. ओके, सो दिस इज द सर्क्युलर मोशन ऑफ द व्हेइकल ॲट द टॉप ऑफ द कॉन्वेक्स ओव्हर ब्रिज. आता याच्यामध्ये एक छोटंसं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, इथं लक्षात येते बघा. n आणि mv²/r हे कोणी बॅलन्स केले, वेट mg ना. सिंपल. मी जर हे n इकडं घेतलं तर mv²/r इज इक्वल टू mg मायनस n. सो हे आपल्याला एक्सप्रेशन थोडंसं याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. सिंपल एक्सप्रेशन आहे. नॉर्मल रिएक्शन आणि mv²/r हे दोन फोर्सेस कोणी बॅलन्स केले, mg न, म्हणून लिहिलं n प्लस mv²/r इज इक्वल टू mg. n पलीकडे शिफ्ट केला, सो राहिलं काय, mv²/r इज इक्वल टू mg मायनस n राहिलं. आता बघा या केसमध्ये व्हेलॉसिटी इम्पॉर्टंट आहे. ही एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ओके, सो व्हेलॉसिटी सेम नसणार आहे, ठीक आहे. मग यात व्हेलॉसिटी इम्पॉर्टंट काय बघा, साहजिकच आहे की आपल्याला स्पीड ब्रेकर सारखं आहे बघा. हे आपण स्पीड ब्रेकरच्या जवळ आलं की आपली व्हेलॉसिटी काय करतो, कमी करतो ना, कमी करतो, आणि हळूच त्या स्पीड ब्रेकरवरनं पास होऊन जातो. पण आपण ती जर व्हेलॉसिटी फास्ट असेल आपली, तर आपण स्पीड ब्रेकरवरनं व्यवस्थित पास होत नाही. आपण स्पीड ब्रेकरवरनं जाऊन थोडंसं वरती जंप होते आपली बाईक, आणि पुढे जाऊन आपण पुन्हा रोडवरती येतो, बरोबर. आणि फारच जर स्पीड असेल तर तो ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो. त्यामुळं स्पीड लिमिट याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. सेम ही केस आहे. सो जेव्हा व्हेइकल इथं आहे बघा, ते जर अगदी कमीत कमी स्पीडनं जात असेल तर काय होणार आहे, व्यवस्थित सर्क्युलर मोशन कंप्लीट होणार आहे, कारण नॉर्मल रिएक्शन ते काम करणार आहे सर्क्युलर मोशन कंप्लीट करायचं, जर स्पीड कमी असेल तर. आता यामध्ये बघा, नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय, जोपर्यंत आपल्यावरती नॉर्मल रिएक्शन आहे तोपर्यंत आपण अर्थ सरफेसला धरून ठेवलेला आहोत. इमॅजिन, सिंपल. जोपर्यंत आपल्यावरती नॉर्मल रिएक्शन आहे तोपर्यंत आपल्याला वेट फील होते किंवा आपण त्या अर्थ सरफेसवरती धरून ठेवलेलं आहोत असं इमॅजिन करा. पण जेव्हा नॉर्मल रिएक्शन कमी कमी होऊन 0 किंवा 0 पेक्षाही अजून जर कमी होत असेल तर मात्र आपल्याला तिथला नेसेसरी जे वेट आहे
ते वेट फील करता येणार नाही, वेटलेसनेस कंडिशन आपल्याला तिथं लागू होईल. त्यामुळे नॉर्मल रिएक्शन सुद्धा याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. सो व्हेलॉसिटीवरती नॉर्मल रिएक्शन इथं सिंपल डिपेंड आहे. आता मला सांगा, जर ही व्हेलॉसिटी कमी असेल, ठीक आहे, ऑब्विसली ह्या इक्वेशनवरून लक्षात येते बघा, जर ही व्हेलॉसिटी कमी असेल तर साहजिकच नॉर्मल रिएक्शन जास्त असणार आहे. बघा इथं मायनस साइन आहे. सो व्ही आणि एन मध्ये जर रिलेशन आपण इथं बघितलं, जर व्हेलॉसिटी मिनिमम असेल तर नॉर्मल रिएक्शन ही मॅक्सिमम असणार आहे. लक्षात येते. पण जर आपण व्हेलॉसिटी जर त्या व्हेकलची वाढवली, मॅक्सिमम किंवा इनक्रीजेस, इफ व्हेलॉसिटी इज increases the normal reaction becomes decreases. so normal reaction काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. मग जर नॉर्मल रिएक्शन कमी होत असेल तर या व्हेकलचे चाक आणि जमीन किंवा रस्ता यांचा जो संपर्क आहे तो संपर्क लूज होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे जेवढी व्हेलॉसिटी वाढेल तेवढी ही नॉर्मल रिएक्शन कमी कमी होत जाणार आहे. आणि एकदा का नॉर्मल रिएक्शन कमी झाली की इथला संपर्क तुटला आणि हे जे व्हेकल आहे ते इकडं न येता असं पुढं हवेमध्ये जाऊन त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून हे जे स्पीड आहे किंवा ही जी व्हेलॉसिटी आहे ही कशी पाहिजे, कमीत कमी पाहिजे, जेणेकरून हे व्हेकल व्यवस्थित अशी सर्क्युलर मोशन पास करेल. लक्षात आलं. सो ही जी सर्क्युलर मोशन पास करायची असेल तर त्याला कमीत कमी व्हेलॉसिटीनं जावं लागतं. आणि ती व्हेलॉसिटी किती असते, अंडररूट RG ना. आपण बघितलं होतं की इथली जी व्हेलॉसिटी आहे हा टॉपचाच पॉईंट आहे ना. सो v इज इक्वल टू अंडररूट RG, बरोबर का. तर हे इक्वेशन याच्यामध्ये पण कसं काढलं जर लक्षात ठेवायचं असेल तर काय करायचं बघा. तर ह्या व्हेलॉसिटी, एक व्हेलॉसिटीचं लिमिट आहे. ओके, मग व्हेलॉसिटीचं लिमिट इथं कसं लागू होईल, तर नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू किती होणार आहे किंवा किती कन्सिडर करावं लागेल, 0. इफ n इज इक्वल टू 0 म्हणजे ती व्हेलॉसिटी किती होईल मग, mv² इज इक्वल टू mg होईल. m ला m कॅन्सल होईल म्हणजेच v² इज इक्वल टू RG होईल, म्हणजेच v इज इक्वल टू अंडररूट RG होईल ना. सो नॉर्मल रिएक्शन 0 पर्यंतचीच व्हेलॉसिटीची कंडिशन आहे. सो किती आहे ती, अंडररूट RG आहे, बरोबर. म्हणजे एवढ्या व्हेलॉसिटीनं थोडक्यात त्या व्हेकलला तिथनं पास व्हावं लागेल. म्हणजे व्हेलॉसिटी R आणि G वरती डिपेंड आहे बघा. लक्षात येते का. सो व्हेलॉसिटी इज डिपेंड अपॉन रेडियस अँड ग्रॅव्हिटी काय 9.8 कॉन्स्टंट आहे. फक्त आता R जो आहे तो R कशावरती डिपेंड आहे, तो ब्रिज किती रेडियसचा तयार केलेला आहे किंवा किती रेडियस आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. सो दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ द व्हेकल अंडररूट RG. मॅक्सिमम व्हेलॉसिटी म्हणूया ना, एवढ्या व्हेलॉसिटीनं जायचं. ह्याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी झाली तर काय होणार आहे, नॉर्मल रिएक्शन तिथं लूज होईल किंवा नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड होणार नाही. त्यामुळे ते व्हेकल काय होईल, त्या सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यापेक्षा असं समोर जाऊ शकेल आणि तिथं ऍक्सिडेंट होऊ शकेल. सो या स्पीड लिमिटमध्येच त्या व्हेकलला आपली सर्क्युलर मोशन कंप्लीट करावी लागेल. सो दिस इज द पॉइंट, ए व्हेकल ॲट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. ओके, सो दिस इज द पॉइंट ऑल्सो रिलेटेड टू द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. बघा आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये कुठले कुठले पॉइंट बघितले. सगळ्यात पहिल्यांदा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघितली, ज्याला की नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं आपण. आणि त्याच्यामधली पहिली केस बघितली स्ट्रिंगची. या स्ट्रिंगला आपण एक पॉइंट मास कनेक्ट केलेलं होतं आणि ती स्ट्रिंग आपण व्हर्टिकली फिरवत होतो. दुसरं एक्झाम्पल आपण बघितलं, दुसरी केस आपण बघितली की ज्याच्यामध्ये आपण स्ट्रिंगच्या ऐवजी रॉड यूज केलेला होता आणि त्या रॉडला एक पॉइंट मास कनेक्ट केला होता आणि तो रॉड आपण फिरवत होतो. त्याचे काही एक्सप्रेशन बघितले. त्याच्यानंतर स्पेअर ऑफ डेथ असा एक थेरॉटिकल पॉइंट बघितला, तोही व्हर्टिकल सर्क्युलर मोशनशी रिलेटेड होता. आणि त्याच्यानंतर हा पॉइंट, ए व्हेकल ॲट द टॉप ऑफ द कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. सो दिस इज ऑल्सो पॉइंट रिलेटेड टू द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. लक्षात आलं सगळ्यांच्या. सो ओव्हरऑल मागचं लेक्चर, मागचा व्हिडिओ बघा आणि हा आजचा व्हिडिओ, ह्या दोन्ही व्हिडिओजमध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा पॉइंट पूर्णपणे कव्हर होतोय. समजलं. आपण थांबूया इथपर्यंत. काही शंका असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओज बघा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा सगळा सिलेबस जो आहे तो स्टेट बोर्डाच्या सिलेबस प्रमाणे आहे. स्टेट बोर्ड झाल्यानंतर आपण CET वरती फोकस करणार आहोत. त्यामुळे या सगळ्या व्हिडिओचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. सो ही लिंक सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि साळुंकेज फिजिक्स हा यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. थँक्यू. आपण थांबूया इथंच.